आज आता मी काय करणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा घरात आमची छोटीशी बाग आहे, तिथली मी एक 7 ते 8 अळूची पानं काढून घेते आहे. तुमच्याकडं घरी नसतील, तुम्ही बाहेरनं विकत आणा. लहान असतात पानं, तर ती तुम्ही साधारण 10 ते 12 पानं म्हणजे 2 पेंड्या आपल्याला घेऊन यायला लागतील. आता ही मोठी पानं आहेत, मी साधारण 8 एक पानं काढलीत, 7-8. आता ही सगळी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. ह्याच्यावर खूप धूळ असती, त्यामुळं अशा प्रकारे सगळी मी पुढून मागून स्वच्छ पानं धुवून घेणार आहे. आता ही धुतलेली पानं एका कॉटनच्या कपड्यावर वाळतच घालायची आहेत, म्हणजे 1 तासभर आपल्याला फॅनखाली ठेवायची आहेत. आणि एक्स्ट्रा पाणी असेल तर दुसऱ्या कापडानं असं टिपून घ्या आणि 1 तास, अर्ध्या तासानं उलटी करा वाटल्यास, परत सुलटी, असं करत सगळी आपण छान पानं कोरडी होईपर्यंत फॅनखाली ठेवलेली आहेत. आता काय करायचं आहे की आता 1 पान घेतलं आहे, पण तुम्ही 2-3 पानं एकत्र घ्या, त्याची घडी घाला आणि लांबडी दाखवते त्याप्रमाणे पानं सगळी कट करून घ्यायची आहेत. सगळी पानं या पद्धतीनं आपल्याला कट करायची. हे बघा, अशी सगळी लांबडी छान कट करा, बारीक कट करा, जेवढी बारीक कट करता येतील तेवढी. आता काय करायचं, ही अशी सगळी कट झालीत, मी छान सगळी कट केलीत. आता महत्त्वाची याच्यातली गोष्ट म्हणजे आपल्या पानाला ज्या काही शिरा असतील, जाड अशा शिरा असतात, त्या सगळ्या आपल्याला बाजूला काढायच्यात. हे बघा, ह्या जाड शिरा अजिबात घ्यायच्या नाहीत, त्या सगळ्या काढून टाकायच्या आहेत. आणि छान मऊसर पानं आहेत, ती सगळी आपल्याला कट करून घ्यायची आहेत. आता हे परत एक अर्धा तास फॅनखाली ठेवून देणार आहे आणि अर्ध्या तासानं आपल्याला काय करायचं आहे, ही छान कुरकुरीत होईपर्यंत मायक्रोला मी भाजून घेणार आहे. आता मायक्रोवेव्हमध्ये सगळ्यात पहिल्यांदा खाली काय करायचं आहे, तर पेपर मी घालणार आहे. तुम्ही टिश्यू पेपर घातला तरी चालेल. आणि मग आपण अळूची पानं कट केलेली आहेत ती सगळी ह्याच्यावर पसरवायची आहेत. पेपर किंवा टिश्यू पेपर का घाला, तर खाली थोडा ओलावा निर्माण होतो, मग ती काचेला चिकटू शकतात, म्हणून नेहमी पानं पेपरवर घालायची आहेत. टिश्यू घातला तरी चालेल. मायक्रोवेव्ह आणि 1 मिनिट आणि मायक्रोवेव्ह मी आता काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, 4 ते 5 वेळा लावून घ्यायला लागणार आहे. 1 मिनटानंतर बाहेर उघडायचं आहे, एकसारखं करायचं, परत मायक्रो लावायचा. परत 1 मिनटानंतर लावला होता मी, त्याच्यानंतर सगळं बाहेर काढलं, परत सगळं व्यवस्थित पसरवलं, परत मायक्रो केला. अशा प्रकारे मी 5 मिनिट मायक्रोवेव्ह केलेली पानं आहेत. ही 1-1 मिनटाला बाहेर काढायची, वर खाली करायची आणि परत मायक्रो करायची. अशा प्रकारे सगळ्यात शेवट बघायचं आहे की आपली पानं कुरकुरीत व्हायला पाहिजेत. अशी मस्त चुरगळली गेली की हे बघा, आता छान अशी कुरकुरीत झालेली आहेत पानं. चुरडली की चुरा होतो आहे. आहा, मस्त परफेक्ट. आता ही पानं आपल्याला घ्यायची आहेत. आता तुमच्याकडं मायक्रोवेव्ह नसेल तर उन्हात तुम्ही 2 दिवस वाळवू शकता किंवा फॅनखाली 3 दिवस कुरकुरीत होईपर्यंत वाळवून घ्यायची आहेत. आता यामध्ये आपण बेसन घालणार आहोत. परफेक्ट माप मी पुढं सगळं देणार आहे. तांदळाचं पीठ घातलेलं आहे. लाल तिखट घालायचं आहे. आता तिखटपणाचं निम्म आणि काश्मीरी निम्म असं घालू शकता. साखर घालायची आहे. मीठ, जिरेपूड, धनेपूड, तीळ आणि ओवा हे सगळं याच्यात घालणार आहोत. हे सुद्धा घाला. सुंदर परफेक्ट बिझनेस प्रोडक्ट करतो आहे आपण आज. सोडा घातलेला आहे मी 1 पाव चमचा. हळद घालायची आहे 1 चमचा. हिंग 1 चमचा. आमचूर पावडर 1 टीस्पून घालायचा आहे. 1 चमचा बडीशेप कुटून घातलेली आहे कच्ची. आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये
सगळं कोरडं आहे, पण तरी सेफर साईड म्हणून सोडियम बेन्झाईट इथं आपण 1 किलोला 1/4 टीस्पून घालणार आहोत. रवा घातलेला 1 वाटी. आता मी घरात खाणार आहे म्हणून मी सोडियम बेन्झाईट वापरणार नाही, पण बिझनेस करायचा आहे, प्रोडक्ट करायचं आहे आणि आपण पॅकिंग करून जर आपल्याला विकायचं आहे तर आपल्याला 1 किलोला 1/4 टीस्पूनच घाला सोडियम बेन्झाईट. आणि आता आपल्याला पाव किलोचे ह्याचे पॅक करून आपण हे विकू शकतो. तर आज आपण केलेली आहे इन्स्टंट आपली आळू वडी. आता आळू वडी आपण हे पॅक केलं आहे, हे आता आपण विकायला ठेवणार आहे प्रोडक्ट. आता हे पाव किलो आपलं प्रोडक्ट आहे. तर यामध्ये आपल्याला आता काय काय घालायचं आहे, तर 2 चमचे तेल घालायचं आहे. मोठे 2 चमचे तेल घाला, पोहे खायचे चमचे असतात ते. आणि 1 वाटी पाणी घालायचं आहे. आता पाणी थोडं थोडं घाला आणि मिक्स करा. आता इथं मला काय करायचं आहे, आज मला जरा जास्त करायचं आहे. खायसाठी जास्त लोक घरी थोडी येणार आहेत म्हणून मी करते. तर मी अजून थोडं पीठ ह्याच्यात घेणार आहे. तुम्ही हे एवढं एकच पीठ करा आणि शिजत ठेवा, जसं आपण कोथिंबीरची वडी आपण ठेवतो. 1 वाटी पाणी आपल्याला बास होणार आहे. लागलं तर 1-2 चमचे घाला, काही हरकत नाही. सगळं छान मिक्स करायचं आहे आणि आपल्याला शिजवत ठेवायची आहे, जशी कोथिंबीर वडी आपण करतो तशी. पहिल्यांदा पाणी उकळत ठेवायचं आहे. प्लेटला सगळं तेल लावून घेतलेलं आहे, कन्सिस्टन्सी बघा. आणि आता हे सगळं आपल्या प्लेटवर घालायचं आहे. टॅप व्यवस्थित करायचं आहे, म्हणजे सगळीकडे छान ती पसरली जाईल. आणि आपल्याला आता शिजत ठेवायचं आहे. तुम्ही आमचूर पावडरच्या ऐवजी आंबटपणाला सायट्रिक ॲसिडचा वापरसुद्धा करू शकता. सायट्रिक ॲसिड घालायचा असेल तर 1 चमचा घातलं तरी बास होईल. आणि आता 25 मिनटं शिजवून घ्यायची आहे. म्हणजे पाव किलोचा असेल तर त्याला 20 मिनटं बास होईल. मी जवळजवळ 27 ते 28 मिनटानंतर चेक करते, तर आपली शिजलेली आहे आळू वडी. खूप सुंदर आळू वडी होती. आता काय करा, पूर्ण गार झाल्यानंतर हे कट करायचं आहे. आणि अजून एक मला सांगायचं आहे, ही थोडी जाड उंच झाली अशी, ह्याच्यापेक्षा पातळ लेअर द्या, म्हणजे जेव्हा तुम्ही मस्त तळणार तेव्हा आणि छान कुरकुरीत होईल. आता मी कसं जरा काम फास्ट करायसाठी करून केलेलं आहे, पण तसं करू नका. थोडासा म्हणजे ही जर बरोबर पाव किलो असेल तर व्यवस्थित झाली असती. माझ्या दृष्टीनं थोडीशी उंच झाली आहे. आता ते तो नंतरचा भाग आहे. आपल्याला फक्त पीठ विकायचं आहे आणि आपली अशी मस्त इन्स्टंट आळू वडी प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर हेल्थ कॉन्शियस असाल, थोडीशी फोडणी करा, तीळ घाला आणि नुसतं परता या वड्या, नाहीतर पूर्ण तेलात तळून घ्या. सुंदरच होतात. चांगलं तेल तापवून घ्यायचं आहे, गॅस बारीक करायचा आहे आणि मग मिडियम गॅसवर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आपली वडी तळून घ्यायची आहे. अतिशय सुंदर आणि कुरकुरीत होणारी आळूवडी आपली तयार होणार आहे. सुंदर म्हणजे खरंच सुंदर आपलं हे प्रोडक्ट तयार होतं आहे. ज्यांच्याकडं मायक्रोवेव्ह आहे त्यांना खरंच खूप बरं आहे. मायक्रो नसेल तर फॅन खाली आपल्याला वाळवायला लागेल, नाहीतर उन्हात वाळवायला लागेल. पण पूर्ण वाळलेलं पान पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. सुंदर दिसते बघा आणि चवीला तर त्यापेक्षा अप्रतिम लागती. 100% मी खात्री देते. आणि त्याचा आवाज आता आपण बघूया, किती सुंदर कुरकुरीत. आळू वडी प्रीमिक्स. आळूची पाने 7-8 घ्यायची आहेत, 10 रुपये. बेसन पाव किलो 25 रुपये. तांदूळ पिठी 100 ग्रॅम 4 रुपये. रवा 50 ग्रॅम 3 रुपये. मीठ चवीपुरतं. साखर 50 ग्रॅम 3 रुपये. तीळ 30 ग्रॅम
ओवा 10 ग्रॅम, धनेपूड 2 चमचे, जिरेपूड 1 चमचा, तिखट 30 ग्रॅम, बडीशेप 1 चमचा, आमचूर पावडर 1 चमचा किंवा आमचूर पावडरच्या ऐवजी सायट्रिक ॲसिड वापरा. आमचूर पावडर असेल तर 1 चमचा घाला, त्याच्याऐवजी सायट्रिक ॲसिड वापरलं तर पाव चमचा घाला. या सगळ्याचं कॉस्टिंग साधारण 75 रुपये येते. 75 रुपयात आपलं 505 ग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम धरा, म्हणजे पाव किलोची 2 पाकिटं तयार होतात. 75 रुपये प्लस 5 रुपये आपण ह्याचं धरूया, पॅकिंग खर्च धरूया. 80 रुपये खर्च जर झाला तर 40 रुपयाला तुम्हाला 250 ग्रॅम तयार होणार. याची MRP तुम्ही 80 रुपये, 75 ते 80 रुपये ठेवू शकता. असं आपलं आळू वडी प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आता यामध्ये हे टिकणार किती दिवस, तर तुम्ही प्रिझर्वेटिव्ह घातलं सोडियम बेन्झाईड 1 किलोला 1 ग्रॅम तर 6 ते 8 महिने आपलं प्रीमिक्स सहज टिकू शकतं. आणि जरी तुम्ही प्रिझर्वेटिव्हचा वापर नाही केला आणि बेसन थोडंसं भाजून घेतलं, बेसन, तांदूळ पीठ, रवा, हे जर तीळ, ओवा हे सगळं तुम्ही जर भाजून घेतलं तर विदाऊट प्रिझर्वेटिव्ह 2 ते 3 महिने आपलं प्रीमिक्स चांगलं राहू शकतं. असं आपलं द बेस्ट आळूवडी प्रीमिक्स तयार झालेलं आहे.